आत्मा नमस्ते सर्वांना. मला नमस्ते. तर मी आपल्याला काहीतरी अनुभव सांगतायत, त्यानंतर ज्ञानदेव दादा सांगतात. बोला राजश्री. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. अं, आत्मा नमस्ते. अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा तुम्ही रेखी शिकवण्याचं सुरू केलं होतं आणि पहिला शक्तिपात झाला होता. त्यानंतर मग काही दिवसांनी माझ्या कानामध्ये बारीक बारीक फुंशी आली होती एक दोन. तर फार त्रास व्हायचा, पण मग मी तुम्हाला न विचारता व्हिडिओ बघितला होता आणि वाटलं की आपण करून बघावं. तर ते मी एकदा दोनदाच केलं, कानाला अनुभव देऊ. तर ते दोनदा मध्ये त्या कानाला फार आराम झाला आणि दोन तीनदा करण्यामध्ये ते कानातले पूर्ण फुंशी 2 दिवसात बसून गेली. आता तुम्ही जे सांगितलं त्यावरून ते आठवलं मला. खूप छान. तर रेखीने खूप छान आराम झाला होता त्यावेळेस. म्हणजे तेव्हा रेखीचा जास्त अनुभव नव्हता, पण अनुभव नसताना मी म्हटलं ट्राय करायला काय, करून बघायचं. बरोबर. मॅडमने आपल्याला जेव्हा एवढं शिकवलंय आणि व्हिडिओ तुम्ही दिले होते, मला वाटतं दुसरा शक्तिपास वगैरे झाला असेल तेव्हाच सुरुवातीला. तर मी करून बघितलं, तर ते 2 दिवसात तो कानाचा त्रासही बंद झाला आणि ती फुंशी पण काही न करता बंद झाली. म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाही पडली. वाव. बहुत बढिया. खूप छान. मस्त. मी म्हटलं ठीक, आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना पण करून दिलं. हा. आणि राजश्री, तसं तुम्ही आता रेकी थर्ड कम्प्लीट झालेले आहे, तर आता योग आहेच, तर सगळ्यांना तुमचा काय अनुभव आहे ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबतचा? अगदी पर्सनल असेल तो नका शेअर करू, पण जे तुम्ही सांगू शकता ते. नाही, अगोदर रेकीमध्ये आलती तेव्हा विश्वास घरी नव्हता कुणाला, पण त्यांनी माझ्या इच्छेसाठी पाठवलं होतं, जा करू नये. पण आता मी जेव्हाच थर्ड केलंय, आता सर्वांना रेकीवर एवढा विश्वास आहे की काल तुम्ही परवा जे भाजीच्या जेवणाची रेकी घेतली ना, त्यानंतर काल माझ्या मिस्टरांनी म्हटलं की माझ्या समोर तू आता या भाजीला, मी बनवलेल्या भाजीला रेखी दे. परीक्षा घेतात. मी म्हटलं ठीक आहे, त्यांच्या समोर भाजीला रेखी दे. आणि अगोदर म्हणजे त्यांचाच विश्वास जास्त नव्हता माझ्यावर. ठीक आहे ठीक आहे. पण आता आहे, आणि आता त्यांना माहितीये का, 10 वेळा मला म्हणतात तुला ग्रँड मास्टर करायचं, ग्रँड मास्टर करायचं. मी म्हटलं जेव्हा विचारलं तेव्हा तो प्रश्न होता, आणि आता मला म्हणतात की तुला ग्रँड मास्टर करायचं आहे ना, मग मला रेखीचं करून दाखव. माझे त्यांची मान फार सुजलेली होती, आणि एवढी सुजलेली होती की ते डॉक्टरकडे गेल्याशिवाय दुरुस्त झाली नसती. पण मी त्यांना 7-8 दिवस लगातार रेखी दिली ना मॅडम, ती मान पूर्ण बसली. म्हणजे ती अशी हालतच नव्हती, पण त्यावरची सुजन कमी होऊन ती पूर्ण बसली. त्यांच्या हाताला पण सूज आली होती, ती पण बसली. म्हणजे रेखी ज्यांना देते त्यांना होतो. तर ते बघून मला बरं वाटते की खूप ज्यांना ज्यांना रेखी देते त्यांना होते आराम. खूप असं. मस्त. हा. आता खूप. ते मला माहित नाही की दिवसभरातून कितीदा रेखी द्यायची, कशी द्यायची. पण जास्त त्रास असला की मी दिवसभरातून 2-3 तास जेव्हा आठवण आली तेव्हा रेखी देऊन देते त्यांना. ती स्वस्त होते ग्रँडमास्टर काय. करायला भेटलं पाहिजे ना. आणि थोडं आता घरच्या सगळ्यांचा विश्वास आहे, आणि त्या व्यतिरिक्त जे बाकी लोक आहेत त्यांचा पण माझ्यावर थोडा थोडा विश्वास होते. खूप छान. ते होतं देखील, छान जेव्हा वाटतं. राजा, आणि तुम्ही जेव्हा ग्रँडमास्टरला असाल ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांना काय सांगशाल माहितीये काय? मी किती एक्झाम देऊन आली आहे इथपर्यंत, तुम्हाला माहितीये का? हो ना, जेव्हा मला ग्रँड मास्टर मध्ये यायची इच्छा होती तेव्हा नाही नाही म्हणाले, पण आता सुरू व्हायच्या अगोदर मला त्यांनी आताच पदवी दिली, तू ग्रँड मास्टर आहे, मला हे करून दाखव, तू ग्रँड मास्टर व्हायचं आहे ना, तर इथे रेखी देऊन दाखव. म्हटलं ठीक आहे, मी देऊन दाखवते. मज्जा आहे याच. हा. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ मिळाला, आपण पुढच्या बॅचला ग्रँडमास्टर करूया, काही वाईट वाटू देऊ नका. काही हरकत नाही, जे होते छान होते. नक्कीच. जे होते ते छान होते, आणि आपल्या छान क्लास, होते. आपला जो रिझल्ट आहे, हम्म, खूप तो लोक, छान आहे. हम्म. खूप लोक. नवीन वर्षाची नवीन सुरुवात मॅडम. येस, नवीन वर्षामध्ये आपण ग्रँड मास्टर घेणार, तेव्हा तुम्ही यायचं. ओके. हम्म. येस. हम्म. खूप छान. मस्त. ज्ञानदेव दादा, तुम्हाला पण काहीतरी सांगायचं होतं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला. आणि ज्या वेळेस रेकीचं करायला लागलो तेव्हापासून माझ्याकडून जे निगेटिव्ह बाब होती की मॅडम ही पूर्ण निघून गेली. आणि तुमचे नेहमी नेहमी व्हिडिओ बघून पहिल्या दिवशी त्या दिवशी वाटलं मला का आपण मॅडमकडे गेल्याशिवाय पर्याय नाहीये. तर आता सगळं करून पाहिलं, कारण खूप टेन्शन नकारात्मक बाब खूप राहायची माझ्याकडं. सतत कामाचं असं वज घेऊन गेल्यासारखं असं वाटायचं मला खूप. मी म्हटलं काय करू याला आता, तर आणि 8-10 दिवस झाले का मला हॉस्पिटलला जावं लागायचं. टेन्शन हे ते म्हणजे असं बरेचसे प्रॉब्लेम. आणि योग असं म्हणजे काहीतरी ते तुम्ही मला भेटल्या लवकर समज ते व्हिडिओ बघून त्याच्यात माझा नंबर शोधायचा एक तुमचा प्रयत्न खूप चालू होता. म्हणजे मी म्हणलं तर मॅडमचा नंबर कसा काय शोधावा, कुठून घ्यावा.
तुमचे मी 10-5 व्हिडिओ पाहिले. मग त्याच्यामध्ये कुठंतरी मला ते नंबर आला आणि त्याच्यानंतर मग ते दिवसभर ऐकत बसलो मी. म्हणलं आता पर्याय शेवटचा हा करून बघू आपण. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे मग प्रत्येकाला मला असं म्हणजे हे हे घेत गेलं का नाही भाऊ आपण आपल्याला काहीतरी करू शकतो. आणि तेव्हापासून असं झालं का पूर्ण माझा निगेटिव्हपणा बी गेला, कामामधली भीती बी गेली. आणि आता प्रत्येकाच वाटतं नंतर मध्ये हे झाल्यानंतर मी म्हटलं तरी आपले तर केस तर खूप गळतात, म्हणलं आता काय करावं. नुसतं सकाळी उठायचं माझे केस खूप चांगले, खूप हे ते असं तसं. आणि मेडिटेशन चालू. तुम्ही जे सांगितलं ते पद्धतीनं पडलं. त्याच्यानंतर दररोज सकाळी पाहिलं, कंगवा घेतला. अरे केस काय गळणार काहीच नाही. म्हणजे मला तो एक अनुभव. आणि दुसरं म्हणजे असं, आत्ता कालचा जे क्लास झाला आपला, त्याच्यामध्ये सकाळी मी रात्री ते विचार केला का सगळे आपले आमचे जे शिक्षक लोक असते ते म्हणे तुझ्यात काहीतरी बदल वाटतोय. म्हणून म्हणलं नाही हो काही नाही तसं. सगळे माझे पैसे येऊन बसले. मी म्हणलं आता प्रत्येकाला सांगितलं माझं एवढं काम कर ना. ते म्हणे हो करून टाकतो. आणि आतापर्यंत त्याच्यानंतर जर आपण म्हणलं माझं एवढं काम घेऊन जा ऑफिसला, नाही नाही वेळच नाही अमकच नाही, आता होऊन स्वतःहून माझ्या परी बसते. म्हणजे हा कुठेतरी बदल मला जाणवला. माझ्या कारण व्यक्तिमत्वामध्ये बदल होत आहे. बरोबर दादा? बरोबर आहे. गाडीवर चाललो का तिला रेकी देणे, म्हणजे कुठं मला असं प्रॉब्लेम म्हणजे असं काहीच नाही. पैशाची टंचाई तर अजिबात नाही. म्हणजे सध्या फक्त छान. इनकमिंग चान्स. आणि तुम्ही सांगितलं तेच तसंच तेच पर्याय ठेवला का खिशामध्ये काहीतरी पैसे ठेवले, सकाळी पाहणे त्याच्याकडे आणि त्याला हे करणे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे. म्हणजे असे खूप प्रयत्न चालू आहे. सकाळी साधारणपणे 4:30ला उठत असतो मी. मेडिटेशन वगैरे करून त्याच्यानंतरच बाकीचे कामं. खूप सुंदर दादा, खूप सुंदर. बरं, तुमचा आता घसा दुखत होता थोड्या वेळापूर्वी. मोकळं झाल्यासारखं आहे एकदम. म्हणजे तुम्ही मला आज बोलणं शक्य नव्हतं. येस आणि दादा, दररोज बघा मी का म्हटलं तुम्हाला की आम्ही नाही देणार आहे की तुम्हाला तुमचा प्रयोग करायचा आहे. बरोबर, कारण ना जी ऊर्जा मी तुम्हाला पाठवेल ती तुमच्याकडे आहे ना, का मागायची उसनी? माझ्या खिशात असताना आपण दुसऱ्याला कधी मागतो का? नाही. एवढं आपल्याला समजते, पण आपल्याला हे समजत नाही की माझ्याकडे ऊर्जा आहे, मी तिचा उपयोग करू दे. ओके, म्हणून तुम्हाला म्हटलं तुम्ही तुमचा उपयोग करून बघा आणि मग मला सांगा 5 मिनिटांनी. फरक नाही पडला तर आम्ही आहेच. कळलं सगळ्यांना? मॅडमची कोणालाच रेकी देणे जिवार येत नाही बरं का, एवढं लक्षात घ्या. आपण ग्रुपने एनर्जी पाठवतच असतो, परंतु तुम्ही तुमचा प्रयोग करावा यासाठी मी तुम्हाला म्हणत असते की तुम्ही रेकी शिकत आहात, आपल्या ग्रुपची एनर्जी आपण दुसऱ्यांना देऊया, ज्याला ज्याला गरज आहे. पण ना तुम्ही स्वतःसाठी स्वतःच डॉक्टर व्हा, स्वतःसाठी स्वतःच हिलर व्हा, असं मी म्हणत असते. कारण ना त्यामुळे काय होते, तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. असं मग राजश्रीची कशी घरची परीक्षा घेतात तशी गरज नाही पडत आहे. बघा बरं किती एक्झाम द्याव्या लागतात, तर आपणच आपली परीक्षा घ्यायची, आपणच आपलं टीचर व्हायचं, आपणच आपलं परीक्षक व्हायचं, आहे की नाही? स्वतःला शिकवायचं. आणि जेव्हा जेव्हा आपण जेवढं जेवढं स्वतःला शिकवू ना, जेवढं जेवढं आपण स्वतःसोबत प्रयोग करून बघू, तेवढं आपण आणखी आणखी उत्कृष्ट प्रकारे पुढे जातो. एक एक दिवस खूप सुंदर येतो. अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मला माहिती आहे सगळ्यांना शेअरिंग करायचं आहे, परंतु पुढचं सेशन 5 मिनिट लेट झालं आहे. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. मॅम 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 प्लीज एकच क्वेश्चन.